त्यामुळे सरकारनं त्यांना सुद्धा पाठीमागं ठेवलं नाही पाहिजे. कारण हे सगळं रॅकेट आहे प्रचंड मोठं. आणि याच्यात नार्को टेस्ट जर खंडणीमधल्या आरोपींची आणि हत्यामधल्या आरोपींची जर नार्को टेस्ट झाली तर त्याच्यात 100% सरकारचे कोण मंत्री येतात, आमदार येते मध्ये येणार आणि ते घेतलेच पाहिजे. जे आरोपी बीडमधूनच सापडत आहे आणि तिथं सीआयडीचं मुख्यालय आहे, एवढं दमदार खातं त्या ठिकाणी असतं. पुण्यातून सापडतो. परत SIT नेमण्यात आली आहे. SIT मार्फत येतो. सीआयडीला कुणी सापडत नाही, हे डावच 100% सरकारमधले मंत्री याला खतपाणी घालत आहेत. कारण हे इतके दिवस लपून राहत आहेत. काहीतरी कट कारस्थान शिजल्यासारखं सामूहिक कट शिजवत आहेत, म्हणजे सुटून जाण्याचा म्हणा किंवा पोलिसांना हुलकावणी देण्याचा. आणि याच्या पाठीमागे सरकारमधला मंत्री काही आमदार असायला पाहिजेत, जेणेकरून हे यांना शिकवते तू असा पळ, तू तसा लपून बस, म्हणजे इतक्या दिवसांनी अटक हो आणि पुण्यातच हो. म्हणजे तुम्हाला पुण्याचं नाव बदनाम करायचं का? बीडचं तर केलं तुम्ही, पण आता पुण्याचं जिल्ह्याचं सुद्धा नाव तुम्हाला खराब करून टाकायचं. हीच काहीतरी याच्या पाठीमागची त्यांची भूमिका आहे आणि हे आरोपींना शिकवत आहे. 100% हे खरं आहे. नाही, पण त्याच्यामध्ये असं वाटतंय का की हे प्रकरण हळूहळू थंड करून हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय? कारण आधी 4 सापडले, नंतर 1 हजर झाला, नंतर 2 सापडले. अरे यांच्या बापाला थंड होत नाही. यांच्या बापाचा बाप आला ना, दबूच देत नाहीत मॅटर आम्ही. तुम्ही लपताय ना. आता बघा, CIDला SITला आणि पोलीस प्रशासनाला जे